जैन शास्त्रानुसार जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर श्री एकद्राड आदिनाथ तीर्थंकरांचा पारणा हा अक्षय तृतीयेच्या दिवशी उसाच्या रसाच्या माध्यमातून पार पडला होता. त्यामुळं जैन धर्मीय अक्षय तृतीया आदिनाथ भगवंतांच्या उसाच्या रसाच्या अभिषेकाने दरवर्षी साजरे करत असतात. आणि आपल्या श्री लक्ष्मीसेन जैन मठ हा प्राचीन असा 2000 वर्षापूर्वीचा मठ आहे. आणि या मठामध्ये 1960 साली परमपूज्य आचार्य देशभूषण मुनी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आदिनाथ भगवंतांची स्थापना करण्यात आली. आणि तेव्हापासून दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी या मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळा हा दरवर्षी पार पडत असतो. ह्याही वर्षी म्हणजे 65वा महामस्तकाभिषेक सोहळा येणाऱ्या 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे. आणि हा सोहळा परमपूज्य आचार्य चंद्रपूर व परमपूज्य आचार्य सकल कीर्तिमुनी महाराज आणि नांदी मठाचे श्री जिनसिंग स्वामीजी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे यजमानपद हे सौभाग्यवती कांचन घुटे यांना मिळालेलं आहे. त्यांच्या परिवाराला तो मान मिळालेला आहे. तसेच ह्यावर्षी दरवर्षी आपल्या मठाकडून समाजामध्ये एक आदर्श सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक असे कार्य करणाऱ्या एका दाम्पत्याला आपण नेहमी आदर्श दाम्पत्य पुरस्कार हा पुरस्कार मठाकडून देत असतो. ह्या वर्षी आपण हा पुरस्कार आपले माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या परिवाराला आपण देतो. त्यांना आपण हा पुरस्कार देऊन त्यांचा आपण सन्मान करतो. त्यांचं योगदान आपल्या जैन समाजामध्ये खूप आहे. काही मंदिरासाठी त्यांनी नेहमीच दान नेहमीच समाजासाठी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. त्यासाठी त्यांचा सन्मान यावर्षी आम्ही करण्याचा निश्चित केलेला आहे. तरी आपण सर्वजण अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी आदिनाथ भगवंतांचा महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून मेलाप करून घ्या. ओम नमः.